आज मी आपल्या लहान मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं ते दाखवत आहे. सुरुवातीला जे काही तुम्ही त्याला नोटबुक, पेन्सिल, पाटी वगैरे काय देणार ते दिल्यानंतर स्वतःच त्याचा हात पकडून सरळ लाईन, अंडरलाईन, स्ट्रेट लाईन, व्हर्टिकल लाईन या पद्धतीने त्याला जमेल तशा पद्धतीने लाईन ओढायला शिका. लाईन एकदा का त्याला लाईन मारता यायला लागल्या की त्याने लाईन ओढायला शिकलं की त्याला आपोआप 1 to 10 पर्यंत तो लिहू शकेल. ABCD याच लाईनमधून तो ABCD सुद्धा त्याला अगदी सोप्या पद्धतीने जमेल. लाईन नंतर त्याला सर्कल, हाफ सर्कल या पद्धतीने त्याला नोटबुकवरती अगदी सुरुवातीला जमेल तसं सर्कल, हाफ सर्कल, राऊंड, स्ट्रेट लाईन, अंडरलाईन, कशी व्हर्टिकल लाईन, जे काही जमेल त्या पद्धतीने त्याला लाईन मारायला दाखवा. त्यानंतर मग लाईन मारतानाच त्याला एकदा का त्याने लाईन मारायला सुरुवात केली की याला 1, राऊंड सर्कल घ्यायचा. राऊंड सर्कलमध्ये हाफ सर्कल बनवायचा, त्याचा झाला 2. अगदी सोप्या पद्धतीने शिकवायचं आहे. अगदी 4 हाफ सर्कल, लाईन, 5 हाफ सर्कल, त्याला हाफ सर्कल जॉईन करायचा 6. अगदी स्मॉल किड्ससाठी दाखवते हे. 7 2 सर्कल जॉईन करायचे. 8 सर्कल, 9 अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला 1 to 10 पर्यंत दाखवले कसं शिकवायचं आहे. त्यानंतर याच पद्धतीने तुम्ही त्याला ABCD सुद्धा शिकवू शकता. अगदी आपल्याकडे स्मॉल किड्स असतील तर त्याच्यासाठी एकदम हा चांगला व्हिडिओ आहे. बी हाफ सर्कल, सी हाफ सर्कलचा खूप उपयोग होईल शिकवताना. डी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ABCD एकदा का त्याला स्ट्रेट लाईन, व्हर्टिकल लाईन, कुठल्याही पद्धतीची लाईन ओढायला शिकवा. त्यानंतर सर्कल, हाफ सर्कल मारायला सांगा. आणि लिहितानाच ABCD कशाला काय म्हणता हे पण दाखवा. अगदी
सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे की कसं 1 to 10 आणि 1 to 10पर्यंत तुम्ही एकदा का त्याला लिहायला शिकवलं, त्याला कशी लाईन ओढायची वगैरे ते समजलं तर तो अगदी 100पर्यंत अगदी सहज पद्धतीने लिहू शकेल. ABCDचंही त्याच पद्धतीने एकदा का त्याला ABC कसं लिहायचं ते दाखवा, एकदा ते लाईननुसार कसं मारायचं ते दाखवा त्याला. जर त्याचं समजलं आहे तर तो ABCDसुद्धा खूप पटकन शिकेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.